श्री दत्त अनघा लक्ष्मीची कथा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्त अनघा देव्यै नमः. गुरुभक्त दीपकाने विचारले, श्री गुरो, पूर्वी एकदा जंभासुराच्या सैन्याने इंद्रासह सर्व देवांना पराजित केले. तेव्हा भगवंतांनी दैत्यांना जिंकून देवांचे रक्षण केले असे मी ऐकले होते. ते युद्धाने की योग सामर्थ्याने हे जाणण्याची मला उत्कंठा आहे. तरी कृपा करून मला हे सविस्तर सांगा. यावर श्री गुरु म्हणाले, वत्सा, हेच पूर्वी धर्मराजांनी श्रीकृष्णांना विचारले होते. त्यांनी जे सांगितले होते तेच मी तुला सांगतो. एकाग्र चित्ताने ऐक. श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, महर्षी अत्री हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. त्यांची पत्नी पतिव्रता अनुसूया त्रिभुवनात प्रसिद्ध होती. त्यांच्या अद्वितीय व महान तपस्वी पुत्राचे नाव महायोगी दत्तात्रेय असून तो साक्षात श्री विष्णूंचा अंश होता. त्याचे नाव अनघ असेही होते. सर्व ब्रह्मगुणांनी युक्त व प्रेमळ अशी लक्ष्मी स्वरूप अनघा नावाची त्यांची पत्नी नेहमी त्यांच्याबरोबर असे. त्यांच्या पोटी अनिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, महिमा, ईशित्व, वशित्व आणि कामावसायिता या 8 योगसिद्धी पुत्ररूपाने उत्पन्न झाल्या. ब्रह्मदेवाकडून वर मिळालेल्या जंभासुराने स्वर्गात जाऊन 100 वर्षेपर्यंत देवांना वेढा घातला. नंतर देव दानवांचे युद्ध झाले. त्याने चंद्र व मरुद्रणांसह इंद्राला स्वर्गातून हाकलून दिले. यामुळे देव आपापली स्थाने सोडून पळत असता जंभादी दैत्य त्यांचा पाठलाग करीत विविध वाहनांवर बसून नाना शस्त्रांचा मार करू लागले. तेव्हा आत्मरक्षणासाठी देव विंध्य पर्वतावर योगाभ्यासरत असणाऱ्या श्री अनघ व श्री अनघा या दाम्पत्याच्या आश्रमात आले व म्हणाले, जगन्नाथा, जंभ दैत्याने आमचा पराभव केल्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आपल्या चरणकमलांशिवाय आम्हाला दुसरा कोणताही आधार नाही. आमचे रक्षण करा. त्यांची ही करुणावाणी ऐकून भगवान अनघ दत्तांनी त्या अनघ देवीला लीलेसाठी तेथेच ठेवले आणि देवांना आश्रमात निर्भयपणे राहण्यास सांगितले. ते ऐकून संतुष्ट मनाने देव आत गेले. तोवर दैत्य तेथे येऊन मोठ्याने ओरडू लागले, त्या मुनिपत्नीला पकडा, त्यांची झाडे व फुले फळे उद्ध्वस्त करा. यानंतर त्यांनी त्या अनघादेवीला मस्तकावर घेतले. ते पाहून श्री दत्तांनी ध्यानाग्नीने क्षणात त्यांचे सामर्थ्य नष्ट केले. यामुळे ते दैत्य निस्तेज व ऐश्वर्यहीन झाले. यानंतर देवांनी पाठलाग करून त्यांच्यावर प्रचंड शस्त्रास्त्रांचा मारा केला. त्यावेळी ते देवशत्रू रडत ओरडत निश्चेष्ट होऊन पडले. अशा प्रकारे अनघ मुनींच्या प्रभावामुळे जंभादी दैत्य नष्ट झाले आणि सर्व देवांना पूर्वीप्रमाणे आपले स्थान प्राप्त झाले. अशा रीतीने देवांनी अनघ दत्तांचा महिमा अनुभवला. ते सर्व लोकांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतात. त्यांनी काया, वाचा, मनाने त्रैलोक्याचे कल्याणच केले. भगवान अनघांनी सर्व नियम पाळून व वर हात करून भ्रूमध्यावर एकटक निश्चल दृष्टी करून लाकूड, पर्वत किंवा एखाद्या शिळेप्रमाणे हालचाल न करता 3000 दिव्य वर्षे ब्रह्मोत्तर नावाचे तप केले. यावेळी महिष्मती नगरीच्या कार्तवीर्यार्जुन राजाने त्यांची रात्रंदिन निरलसपणे शारीरिक सेवा व निष्ठेने पूजा अर्चा केली. तेव्हा संतुष्ट होऊन श्री अनघांनी त्या तेजस्वी राजाला 4 वर मागण्यास सांगितले. 1. आपल्याला 1000 हात असावेत. 2. आपण कार्तवीर्यार्जुन अधर्माने वागू लागल्यास आपणास सज्जनांनी रोखावे. 3. धर्माने पृथ्वी जिंकून धर्मानेच आपण तिचे पालन करावे. 4. पुष्कळ युद्धे जिंकून हजारो वीरांना मारल्यावर आपल्याहून बलवान शत्रूकडून आपला वध व्हावा. असे 4 वर मागितले. तेव्हा संतुष्ट झालेल्या भगवंतांनी त्याला इहलोकीच्या निष्कंटक राजासह सविस्तर योगाभ्यासाचे ज्ञान व अष्टसिद्धींनी युक्त चक्रवर्ती पदही दिले. यानंतर त्याने सप्तद्वीप, 7 पर्वत व 7 समुद्रांनी युक्त पृथ्वी धर्मयुद्धाने आत्मसात केली. त्या बुद्धिमान राजाचा प्रभाव असा होता की त्याने इच्छा करताच मायेने 1000 हात, रथ, ध्वज इत्यादी प्रगट होत
त्याने 7 द्वीपामध्ये विपुल दक्षिणांनी युक्त 10,000 यज्ञ केले. त्या यज्ञांतील वेदी व यूप सोन्याचे होते. त्या यज्ञास सर्व देवादिक विमानात बसून येत व त्या राजाचा अलौकिक महिमा पाहून म्हणत की यज्ञ, दान, तप, पराक्रम व विद्वत्ता या बाबतीत कोणताही राजा या जगात कार्तवीर्याची बरोबरी करू शकणार नाही. तो राजा योग सामर्थ्याने सशस्त्र होऊन 7ही द्वीपावर संचार करी. तेव्हा तो दूर असला तरी जवळ असल्यासारखा भासत असे. धर्मानुसार प्रजेचे रक्षण करणाऱ्या त्याच्या राज्यात चोरी, दुःख किंवा कष्ट नव्हतेच. तोच पशूंचे व शेतांचे रक्षण करी. तोच पाऊस पाडी. यामुळे त्याला मेघ म्हणत आणि योगी असल्यामुळे अर्जुन म्हणत. असे त्याने 85,000 वर्षे समुद्र वलयांकित पृथ्वीवर एकछत्री राज्य केले. तो जेव्हा सूर्यकिरणांसारख्या चमकणाऱ्या 1000 हातांनी समुद्रात क्रीडा करी तेव्हा समुद्र खळबळल्याने त्यातून उठलेल्या लाटांनी प्रचंड मासेसुद्धा मरून जात. पाताळात राहणारे मोठे मोठे दैत्यही दबून राहत. त्याने कर्कोटक नागास बंदी केले होते. तसेच नर्मदा नदीला मदोन्मत्त होऊन खेळत खेळत उलट दिशेने वाहावयाला लावले. त्याने रावणालाही बंदिवान करून महिष्मतीत बांधून ठेवले. नंतर महर्षी पुलत्स्यांच्या विनंतीवरून त्याने रावणाला सोडले. याशिवाय भुकेलेल्या अग्नीस सप्तद्वीपयुक्त पृथ्वी भिक्षेत दिली. असा सर्वगुण संपन्न राजा योगाचार्य भगवान अनघांच्या वरामुळे पृथ्वीवर प्रसिद्ध झाला. त्यामुळेच त्याला हे वैभव लाभले. ही अष्टमी अघ म्हणजे पाप नाहीसे करते, म्हणून तिला अनघाष्टमी म्हणतात. भक्तीने ज्याला वश केले असता सर्व पापे नष्ट होतात व ज्याच्यामुळे सर्व जग निष्पाप होते त्याला अनघ म्हणतात. निष्पापत्व असे हे परब्रह्म श्री दत्त माझाच अंश मानले गेले आहेत. कार्तवीर्यानेच ही अनघाष्टमी पृथ्वीवर प्रचारात आणली. हे व्रत करणाऱ्याला अष्टैश्वर्य प्राप्त होते. युधिष्ठिराने विचारले, हे केशवा, सहस्त्रार्जुनाने हे व्रत कसे केले? या व्रताचे मंत्र व नियम कोणते? तसेच कोणत्या वेळी व कोणत्या तिथीला हे व्रत करावे? तसेच या लोकात प्रसिद्ध कसे झाले ते मला सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, मार्गशीर्ष कृष्णाष्टमीला हे व्रत करावे. अनेक पुत्रांनी युक्त अनघ व अनघा या दाम्पत्याच्या दर्भनिर्मित प्रतिमा शांत व मंगलकारक मंडल तयार करून त्यावर स्थापन कराव्या. स्नान करून श्री विष्णुस्वरूप अनघ व श्री लक्ष्मीरूपिणी अनघादेवी तसेच प्रद्युम्नाची पुत्रांची सुगंधी फुलांनी तसेच वेदमंत्रांनी किंवा नाममंत्रांनी पूजा करावी. नैवेद्यासाठी उत्तम फळे, बोरे घ्यावीत. तसेच सुगंधी द्रव्ये, धूप, दीप इत्यादी अर्पण करावे. यानंतर यथाशक्ती भोजन घालावे. व्रताच्या शेवटी दुसऱ्या व्रतेच्छूने ते व्रत घेऊन निश्चयाने पुढे चालू ठेवावे. नंतर व्रत पारणे करावे. असे हे व्रत जीवनभर करावे असे मी खरोखर सांगतो. कमीत कमी 1 वर्षभर तरी हे व्रत करावे. रात्री नृत्य गीतादींनी आनंदात जागरण करावे आणि नवमीला पहाटे पूजेचे पाण्यात विसर्जन करावे. अशा रीतीने जो हे व्रत भक्ती श्रद्धेने करतो तो पापमुक्त होऊन त्यांचे कुटुंब वाढते. त्याच्यावर श्री विष्णू कृपा होते. 7 जन्म आरोग्य लाभ होऊन अंतिम मोक्ष मिळतो. हे कुंतीपुत्रा, तुझ्या कल्याणासाठी अनंत पातके नष्ट करणारे हे व्रत मी तुला सांगितले. जे एकाग्रतेने हे व्रत करतात त्यांची कीर्ती कार्तवीर्याप्रमाणे वाढते व ते मोक्षाला जातात. श्री गुरु म्हणाले, वत्सा, तुला मी श्री दत्तकथा सांगितली. त्यांना अनघ हे नाव कसे पडले व त्यांचे योगाचरण कसे होते? त्यांनी भक्तांना कसे वर दिले? हे व्रत अनघ देवांना संतुष्ट करणारे कसे आहे? हे सारे मी तुला विस्ताराने सांगितले. सुशीलेची कथा. फार वर्षापूर्वी एका गावात एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या मुलीचे नाव सुशीला. पूर्वसुकृताने लहानपणापासूनच ती गुरुमार्गी असून नित्य दत्तनाम घेत असे. लहान वयातच तिचा विवाह झाला. ती पतीची मनोभावे सेवा करीत होती. परंतु दुर्भाग्याने तिचा पती तिला अतिशय छळ करीत असे. तिच्यावर नको ते दोषारोपण करीत असे. त्यामुळे तिला मानसिक सुख नव्हते. सुशीलेचे सासू सासरे व मोठी माणसे तिच्या नवऱ्यास परोपरी समजावीत, परंतु तो कोणाचेच ऐकत नसे. एकदा त्यांच्या गावात एक मांत्रिक आला होता.
त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान होते. त्याने सुशिलेच्या सासूसासऱ्यांना बोलावून घेतले व सुशिलेची कुंडली मांडून चित्रविचित्र पूजा अर्चा करून म्हणाला, ही नीच स्त्री आहे. तिच्या हातून अनेक अमंगळ कार्ये घडली आहेत. त्यामुळे तिच्या पतीस नपुंसकत्व प्राप्त झाले. तिला घरातून बाहेर काढल्यावरच तुमचे सारे गृहदोष जातील व तिचा पती सशक्त होईल. यानंतर तुम्ही त्याचा दुसऱ्या मुलीबरोबर विवाह लावून द्या. त्यांना यथाकाल संतती होईल. त्या मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुशिलेच्या सासूसासऱ्यांनी तिचा छळ आरंभला आणि एक दिवस तिला घराबाहेर हाकलून दिले. तिच्यासमोर काहीच मार्ग नसल्याने ती आपल्या माहेरी चालली. एवढ्यात त्या मांत्रिकाने वाईट नजरेने तिला अडवले. हे पाहून सुशिलेला मांत्रिकाचा फार राग आला. तिने स्वसंरक्षणासाठी जवळचा दगड मांत्रिकास मारला. तो वर्मी लागल्याने जागेवरच तो मांत्रिक मरण पावला. दुर्दैवाने तिच्या हातून ब्रह्महत्या घडली आणि गावातील लोकांनी हा प्रसंग पाहिला होता. वणव्यासारखी ही बातमी गावात पसरली. यामुळे सुशिलाही खिन्न झाली. त्या आवारातच एक औदुंबराचे झाड होते. अशा ठिकाणी दत्ताचा वास असतो. हे जाणून सुशिला औदुंबराखाली बसली. नकळत तिला गाढ झोप लागली. थोड्याच वेळात जागृती येऊन ती पाहते तो 2 सर्प तिचे रक्षण करीत असताना तिला दिसले. त्यांना नमस्कार करताच ते दुसरीकडे निघून गेले. आपल्यावर श्री दत्तप्रभूंचे कृपाछत्र असल्याचा तिला अनुभव आला. अशा विमनस्क अवस्थेत तिला रविदास नावाचा श्रीपादभक्त भेटला. तो श्रीपादवल्लभ स्वामी या दर्शनासाठी कुरवपुरास चालला होता. परंतु आपण तुला किंवा श्रीपादवल्लभ स्वामींनाही जाणत नाही, तर केवळ दत्तनाम घेते. त्यामुळे मी तुझ्यासोबत कोठेही येऊ इच्छित नाही, असे म्हणून ती एका पर्वतावर पद्मासन घालून दत्तध्यानात मग्न झाली. इतक्यात 2 दुष्ट माणसे तेथे आली. सुशिलेला पाहून दुष्ट भावनेने ते तिच्या मागे लागले. ती धावत असता तिला श्रीपादभक्त रविदासची भेट झाली. त्यांनी श्रीपादांच्या भरोशावर सुशिलेचे रक्षण केले. परंतु अशा घोर अरण्यात 2 सशक्तांना आपण नमविले आपले कर्तृत्व नसून श्रीपाद स्वामींची कृपा आहे, हे रविदास जाणत होते. यानंतर सुशिला त्यांच्यासह कुरवपुरास श्रीपाद दर्शनास निघाली. वाटेत त्यांना त्रिकालज्ञ दत्तभक्त श्री नामानंद स्वामींचे दर्शन घडले. यांच्यावर श्रीपाद स्वामींची पूर्ण कृपा होती. यांचे अद्भुत चरित्र होते. यांना विनयाने सुशिला म्हणाली, स्वामी, संकटातून कशी सुटका करून घ्यावी? त्यावर श्री नामानंद स्वामी तिला म्हणाले, आत्मा हा निरंतर असतो. त्याला जन्ममरण नसते. त्याला कोणी कोणतीही इजा करू शकत नाही. मनुष्य मात्र कोट्यावधी वेळा मृत्यू पाहून पुन्हा जन्म घेतो. तू अनघादेवीचे व्रत केल्यास संसारात सुखी होशील. तू अनघादेवी समवेत श्री दत्तात्रेयांची आराधना करून त्यांना संतुष्ट करून घे. असे केल्याने श्री दत्तात्रेय नक्कीच तुझ्यावर अनुग्रह करतील. श्री नामानंद स्वामींच्या उपदेशाने सुशिलेला धीर आला. दुसरे दिवशी सकाळी आश्रमात अन्न सामुग्रीने भरलेली गाडी आली. ती सामुग्री आश्रमात उतरवून तो गाडीवान सुशिलेस म्हणाला, थोड्याच वेळात तुझा पती, सासू बैलगाडीतून येतील. त्या गाडीवानाच्या बोलण्यात एक वेगळेच माधुर्य होते. तो इतरांसारखा नव्हता. निरोप सांगून तो त्वरेने निघून गेला. यावेळी श्री नामानंद स्वामी ध्यानात होते. ते ध्यानातून उठून बाहेर येऊन विचारू लागले, तो गाडीवान कोठे आहे? तो सामान ठेवून निघून गेल्याचे कळताच नामानंद स्वामी म्हणाले, तुम्ही किती भाग्यवान आहात. परम कारुण्यमूर्ती श्रीपादवल्लभ आपणासाठी गाडीवानाच्या रूपात अन्नसामुग्री घेऊन आले होते. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले. नंतर ते सुशिलेला म्हणाले, हे सुशिले, तुझे नशीब उदयास आले. तुझ्या पतीचे नपुसकत्व गेले. तुझे सासूसासरे आणि पती दुसऱ्या बैलगाडीने येत आहेत. श्रीपाद दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने श्री नामानंद स्वामींच्या सांगण्यानुसार सारे घडून आले. सुशिला आपला पती व सासूसासऱ्याबरोबर आपल्या माहेरी गेली व नामानंद स्वामींच्या आज्ञेनुसार श्री दत्त अनघालक्ष्मीची उपासना करून दत्तकृपेने सुखाने संसार करू लागली. सुशिलेप्रमाणे ते श्री दत्त अनघालक्ष्मी आपणासही संतुष्ट व वरदायक होवोत. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस जो श्रद्धेने श्री दत्त अनघालक्ष्मी व्रत करतो तो पापमुक्त होतो. त्याचे कुटुंब वंश निरोगी वाढतो. त्याच्यावर विष्णूंचा प्रसाद होऊन इहलोकी विमल कीर्ती
व अंती विष्णुपद प्राप्ती होते.